Restless our hearts, O Lord, until they rest in you. मनुष्याचं आणि व्यक्तीचं हृदय, मन आणि जीवन एका चंचल उडणाऱ्या पक्षाप्रमाणे आहे. ते इथून तिथून एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवरती उडत असते. परंतु जर कोणी या पक्षाला, या हृदयाला, या जीवनाला आणि मनाला विसाव देऊ शकत असेल, तर ती व्यक्ती म्हणजे खुद्द परमेश्वर. स्वतः परमेश्वरच आपल्या हृदयाला, मनाला आणि या जीवनाला शांत करू शकते. हे शब्द आहेत संत अगोस्तीन, ज्याचं मन एकेकाळी चंचल होतं, ज्याचं हृदय परमेश्वरापासून बहकून दूर गेलेलं होतं, ज्याच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली. संत अगोस्तीन म्हणजेच संत मॉनिकाचा एक वाया गेलेला पुत्र. पण केवळ संत मॉनिकाच्या प्रार्थनेमुळे आणि संत अमृतच्या मध्यस्थीमुळे हा मुलगा परमेश्वराकडे परत आला आणि त्याला सत्य काय ते समजलं. आणि जेव्हा त्याने आपल्या नवीन जीवनाची तुलना जुन्या जीवनाशी केली, तेव्हा त्याला समजलं की सत्य काय आहे, आनंद कुठे आहे. तर आनंद खरा ख्रिस्तामध्ये आहे. सत्य परमेश्वराशी आज्ञाधारक राहण्यामध्ये आहे. सत्य परमेश्वरामध्ये आनंद करण्यामध्ये आहे. आणि म्हणूनच सुंदर असं वाक्य त्याने लिहिलेलं आहे की माझं मन एका पक्षाप्रमाणे इकडे तिकडे उडत होतं. सर्व जगभर ते फिरलं, सर्व ठिकाणी फिरलं विसावा घेत. परंतु जो काही आनंद त्या माझ्या जीवनाला मिळाला, जे काही सुख माझ्या जीवाला मिळालं, ते फक्त तात्पुरतं होतं. त्याने मला सार्वकालिक जीवन मिळालं नाही. पण आज माझ्या आईच्या मध्यस्थीमुळे, आज संत अमृतच्या मध्यस्थीमुळे आणि प्रार्थनेमुळे आज खरा आनंद काय असतो, आज खरं सुख काय असते, याची मला जाणीव झालेली आहे. याचा जिवंत मला अनुभव मला आलेला आहे. आणि म्हणूनच संत अगोस्तीन सांगत आहे, लेट का होईना, उशिरा का होईना, परंतु जेरुसलेम परमेश्वरा, आज मी तुझ्यावरती प्रेम करायला लागलेलो आहे, शिकलेलो आहे. खरोखरच एखादा वाया गेलेला मुलगा परमेश्वराकडे येऊ शकतो का? एक व्यक्ती जो पूर्ण पापामध्ये आहे, तो परत एकदा संत होऊ शकतो का? असे प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. आणि खरोखरच परमेश्वर अशा लोकांना स्वीकार करू शकतं का? आपलं उत्तर आहे हो. कारण परमेश्वर अशा वाया गेलेल्या लोकांच्या शोधात आलेला आहे. परमेश्वर अशा दुःखी किंवा अशा प्रकारच्या व्यक्ती ज्याचा विश्वास हरवलेला आहे, त्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी या जगामध्ये आलेला होता. आणि आज देखील परमेश्वर या हरवलेल्या मेंढराच्या शोधात आहे. आणि म्हणून संत अगोस्तीन एका हरवलेल्या मेंढराप्रमाणे आपल्या कळपापासून दूर गेलेला होता. परंतु जसा मेंढपाळ आपल्या मेंढराच्या शोधात जातो, त्याच प्रकारे त्याची मॉनिका आपल्या मुलाच्या शोधात गेली. शेवटपर्यंत ती त्याचा पाठलाग करीत राहिली. तिच्या प्रयत्नाला यश आलंय आणि संत अगोस्तीन परमेश्वराकडे परत येतो. आणि केवळ फादर नाही, तर बिशप, पोप बनतो आणि जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने आपलं नाव लिहून ठेवतो, आपलं करून ठेवतो. पण त्या संत अगस्तीनद्वारे आज परमेश्वर आपला काय संदेश देतो, की आपले पापे जरी रक्तासारखी लाल असली, तर प्रभू येशू ख्रिस्त बर्फासारखे आपलं जीवन पांढरं शुभ्र करू शकतो. हे संत अगस्तीनद्वारे परमेश्वर आपल्याला सांगू शकतो, की एकेकाळी पापामध्ये अडकलेला व्यक्ती पापातून निघून परमेश्वराकडे परत येतो आणि परमेश्वर त्याच्या जीवनाचा कायापालट करत आहे. आणि त्याच्यानंतर संत ऑगस्टीनने सुंदर असं पुस्तक लिहिलं आणि पुस्तकामधून त्याने आपले जीवनाची प्रवास लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रवासामध्ये त्याने एकच गोष्ट अधोरेखित केली, ती म्हणजे या जगामध्ये जे सत्य आहे ते म्हणजे केवळ परमेश्वराचं अस्तित्व. परमेश्वराशिवाय आपण काही नाही. आणि जर आपलं सार्वकालिक जीवन हवं असेल, आनंद असेल, तर केवळ आणि केवळ परमेश्वरच देऊ शकतो. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, मीच वेल आहे, तुम्ही माझे फांदे आहात आणि वेलीशिवाय फांदे काहीच करू शकत नाही. आपण सर्वजण परमेश्वरामध्ये राहिलो तर टवटवीत राहणार आहे, असा संदेश स्वतः संत अगोस्तीन देत आहे. कालच आपण संत मॉनिकाचा सण साजरा केला, जे अगोस्तीनची आई होती. आज त्याच्या मुलाचा सण साजरा करत आहोत, जो मॉनिकाचा पुत्र आहे. दोघांचं जीवन एकदम आपल्यासमोर एक सुंदर असं वाखाणण्यासारखं जीवन आहे, उपदेश घेण्यासारखं जीवन आहे, आपल्यासमोर एक एक्झाम्पल घेण्यासारखं जीवन आहे. दोघांनी देखील
विश्वासाची कास सोडली नाही, प्रयत्न करत राहिले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले. परमेश्वर आपल्या प्रयत्नाकडे पाहत असतो, विश्वासाकडे पाहत असतो, संयमवृत्तीकडे पाहत असतो, प्रार्थनेच्या सामर्थ्याकडे पाहत असतो आणि या आधारेच परमेश्वर आपला फळ देत असतो. संत मोनिकाचं आणि संत ऑगस्टचं उदाहरण आपल्या जीवनासमोर ठेवून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि आपला विश्वास वाढावा. म्हणून संत ऑगस्टिनच्या मध्यस्थद्वारे परमेश्वराकडे विशेष कृपा व शक्ती